Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाशिकमध्ये सर्वात मोठ्या बंडाची शक्यता. सुधाकर बडगुजर, विलास शिंदेंसह 10 ते 12 जण नाराज. बडगुजर यांचा दावा, हो मी पक्षामध्ये नाराज आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील सुधाकर बडगुजर यांची कबुली. पक्ष संघटनेत बदल करताना विचारात घेतलं नाही, बडगुजर यांचा आरोप. शरद पवारांनी पुढाकार घेतला तर अजित पवार त्याला मान देतील. मग कुणी कितीही मिठाचा खडा टाकत असेल तरी दोन्ही पक्ष एकत्र येतील. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचं वक्तव्य. गिरीश महाजन पक्ष फोडण्यासाठी भाजपनं नेमलेले दलाल. महाजनांच्या 10 पिढ्या आल्या तरी आमचा पक्ष संपवू शकत नाहीत. संजय राऊतांचा हल्लाबोल. संजय राऊतांमुळेच ठाकरेंची शिवसेना जमीनदोस्त होते. राऊतांसारखा पक्ष रसातळाला नेण्यासाठी मी दलाली करणार नाही, मंत्री गिरीश महाजन यांचा घणाघात. रुपाली चाकणकर यांच्यावर बोलून आम्हाला प्रसिद्धी मिळायला त्या काय रश्मिका मंदाना आहेत का? सुषमा अंधारे यांची खोचक टीका. सुषमा अंधारे काय बोलल्या माहिती नाही, मात्र त्यांची टीका मी त्यांना परत करते. रुपाली चाकणकरांचे एका शब्दामध्ये प्रत्युत्तर. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर एकत्र. गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाणच्या कोठडीमध्ये वाढ. निलेशला 7 जून पर्यंत पोलीस कोठडी. वैष्णवी हगवणेने गळफास घेतलेल्या पंख्याचीही फॉरेन्सिक चाचणी होणार. गळफास घेतलेला पंखा किती वजन पेलू शकतो याची चाचणी केली जाणार. जेसीबीच्या विक्री प्रकरणात शशांक हगवणे आणि लता हगवणेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. जेसीबीच्या विक्रीवेळी प्रशांत येळवंडे याची फसवणूक केल्याचा दोघांवर आरोप. दोघांचा मुक्काम चाकणमधील जेलमध्ये. घर जाण्याची भाषा करणारे चक्र मंत्रिमंडळात कसे? राज्यपालांना पत्र लिहिणार. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा संजय शिरसाट यांच्यावर निशाणा. राज ठाकरे आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारतींची भेट. राज ठाकरे यांची मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात सदिच्छा भेट असल्याची माहिती. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी महाराष्ट्रासह आमची इच्छा. भविष्यात ठाकरे बंधू एकत्र येतील असा आमचा सकारात्मक विचार. सुनील प्रभू यांची प्रतिक्रिया. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांची राजभवनात राज्यपालांसोबत भेट. बैठकीआधी महिला काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी नाट्य आणि मग उपस्थिती. नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होते. मुख्यमंत्री फडणवीसांकडे त्यांची तक्रार करणार. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरे खान यांचं वक्तव्य. पंतप्रधान मोदी 6 जूनला काश्मीरच्या दौऱ्यावर. कटरामध्ये पंतप्रधानांची रॅली होणार. पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच मोदी काश्मीरमध्ये जाणार. पाकमध्ये जैश ए मोहम्मदचा कुख्यात दहशतवादी मौलाना अब्दुल अजीजचा रहस्यमयरित्या मृत्यू. आतापर्यंत पाकिस्तानात 15हून अधिक दहशतवादी अज्ञात हल्ल्यात ठार. पाकनं सांगितलं होतं 48. उत्तर सिक्कीमच्या चाटेन भागात लष्करी छावणीवर भूस्खलन. 3 जवानांचा मृत्यू तर 9 जवान अद्याप बेपत्ता. मुसळधार पावसामुळे लाचेर नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. सोलापूरमध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे 4000 हेक्टर तर जालन्यामध्ये 1879 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. 33 घरांची पडझड तर 122 जनावरं सुद्धा दगावली. चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कमी, रील स्टार जास्त आहेत. महिला आयोगाला सुज्ञ आणि समजूतदार अध्यक्षाची गरज. रोहिणी खडसेंची टीका. मणिपूरच्या इंफाळमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. अनेक भागामध्ये पाणी साचलं. एसडीआरएफ आणि एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू. असे हल्ले करू की सर्व काही राख होईल. युक्रेनच्या हल्ल्यानंतर व्लादिमीर पुतिन यांचा इशारा. रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्ह. टेस्ला भारतात शोरूम सुरू करणार, पण इलेक्ट्रिक कारचं उत्पादन करण्यास इच्छुक नाही. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांची माहिती. पाकच्या कराचीतील मलीर जेल तोडून 200 कैदी फरार. 20 कैद्यांना परत ताब्यात घेण्यात आल्याची माहिती. कैदी फरार झाल्यानंतर पाक पोलिसांकडून गोळीबार. आज आयपीएलचा महामुकाबला. बंगळुरू विरुद्ध पंजाबची लढत. आयपीएलला आज मिळणार नवा चॅम्पियन. विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या खेळीकडे लक्ष. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.